नवरात्र उत्सव चालू होत आहे 22 तारखेला। त्याच्या आधी 9 दिवस देवीला मूळ गाभाऱ्यातून आणून या चांदीच्या पलंगावरती झोपवलं जातं। त्याला ही निद्रा अवस्था ही बघा, चांदीचा पलंग आहे। या चांदीच्या पलंगावरती देवीला झोपवलं जातं। संध्याकाळी 8 वाजता मूळ गाभाऱ्यातून देवीला उचलून या चांदीच्या पलंगावरती झोपवलं जातं आणि या चांदीच्या पलंगावरून देवीला मूळ गाभाऱ्यात नेऊन विराजमान केलं जातं, बसवलं जातं आणि ही नवरात्र उत्सव चालू होत आहे। जय भवानी, जय शिवाजी। आणि आपल्याला नवरात्र उत्सवामध्ये इंस्टामार्फत व्हिडिओ कॉल केले जाईल, छबिना बघायला मिळेल। संध्याकाळी 8 वाजता देवीला झोपवलेलं बघायला मिळेल। सगळ्या व्हिडिओ नवरात्र उत्सवामध्ये जी काय गाभाऱ्यात फोटो असतील, व्हिडिओ असतील, जी काय इथले कार्यक्रम असतील, सगळे आपले व्हिडिओ कॉल मार्फत दाखवले जाते। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। आज देवीला संध्याकाळी 8 वाजता चांदीच्या पलंगावरती झोपवलं जातं। त्याकरता ही गावकरी महिला मंडळ व भाविक या मंदिरामध्ये गादी तयार करायला लागलेली आहे देवीला झोपवण्यासाठी। ही सकाळपासून महिला मंडळ पूर्ण भाविक मोठ्या उत्साहात तुळजापूरमध्ये येऊन ही गादी तयार करतात। त्या गादीवर आज संध्याकाळी 8 वाजता देवीला झोपवलं जातं। जय भवानी, जय शिवाजी।